एक तरुण मुलगा आपल्या मामाच्या घरी राहायला गेला होता. त्याचवेळी त्याच्या मामीची बहीणसुद्धा त्या घरात राहायला आली होती. आता मामा आणि मामी सकाळीच काही कामासाठी बाहेर गेले होते आणि घरात फक्त हे दोघेच, म्हणजेच तो तरुण मुलगा आणि मामीची बहीण दोघेच होते. त्यावेळी मामीची बहीण खोलीत साडी घालत असताना तिचा दरवाजा उघडा राहिला आणि तो तरुण मुलगा त्या खोलीत गेला. आणि पुढे जे घडलं ते पाहण्यासाठी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. एक नवतरुण मुलगा होता. तो त्यावेळी महाविद्यालयाच्या 2ऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. नवीन वर्षाच्या निमित्ताने तो आपल्या मामाच्या घरी गेला होता. घरात आनंदाचे वातावरण होते. सर्वजण नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीत व्यस्त होते. दुपारभर गप्पा, हशा आणि विविध कार्यक्रमांच्या नियोजनात वेळ कसा गेला हे कोणालाच कळले नाही. संध्याकाळच्या सुमारास घरात आणखी एक आनंदाची बातमी आली. मामीची चुलत बहीण नेहा देखील नवीन वर्ष साजरे करण्यासाठी येणार असल्याचे समजले. घरातील सर्वजण तिच्या येण्याने उत्साहित झाले. काही वेळानंतर नेहा घरी पोहोचली. तिच्या आगमनाने घरातील वातावरण आणखी रंगतदार झाले. पहिल्याच भेटीत त्या तरुणाच्या मनावर नेहाचा प्रभाव पडला. तिचा आत्मविश्वासपूर्ण स्वभाव, हसरा चेहरा आणि मनमोकळे बोलणे त्याला आवडले. सुरुवातीला केवळ ओळख म्हणून सुरू झालेला संवाद हळूहळू मैत्रीत बदलू लागला. नवीन वर्षाच्या पार्टीत दोघांनी एकत्र वेळ घालवला. गाणी, नृत्य आणि कौटुंबिक वातावरणामुळे सर्वजण आनंदात होते. रात्र जसजशी पुढे सरकत गेली तसतसे त्या दोघांमध्ये अधिक संवाद होऊ लागला. अनेक विषयांवर चर्चा करताना त्यांना जाणवले की त्यांच्या विचारांमध्ये बरेच साम्य आहे. एकमेकांच्या सहवासात त्यांना सहजपणा वाटत होता. घरातील इतर मंडळी विश्रांतीसाठी गेल्यानंतरही ते बराच वेळ गप्पा मारत बसले. त्या संवादांमध्ये त्यांनी आपल्या आयुष्याबद्दल, शिक्षणाबद्दल, भविष्यातील स्वप्नांबद्दल आणि आवडीनिवडींबद्दल चर्चा केली. त्यातून दोघांमध्ये एक विशेष जवळीक निर्माण झाली. एकमेकांबद्दलचा आदर आणि आकर्षण हळूहळू वाढू लागले. त्या रात्री त्यांच्या मैत्रीने एका नव्या वळणावर पाऊल टाकले. पुढील काही दिवसांमध्येही त्यांचा संपर्क कायम राहिला. फोन, संदेश आणि भेटीगाठी यांमधून त्यांचे नाते अधिक दृढ होत गेले. दोघेही एकमेकांच्या सहवासात आनंदी राहत होते. त्यांना असे वाटू लागले की आयुष्यात एखादी खास व्यक्ती मिळाल्याची भावना किती सुंदर असते. काळाच्या ओघात त्यांच्या नात्यात विश्वास, जिव्हाळा आणि आपुलकी वाढत गेली. त्यांनी एकमेकांच्या भावना समजून घेतल्या आणि एकमेकांना आधार देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आयुष्यातील तो नवीन वर्षाचा दिवस एक संस्मरणीय आठवण बनून राहिला. आजही त्या तरुणाच्या आठवणीत तो दिवस ताजा आहे. त्याच्या मते काही भेटी या योगायोगाने घडतात, पण त्या पुढे जाऊन आयुष्यभर लक्षात राहणाऱ्या आठवणी बनतात. नवीन वर्षाच्या त्या उत्सवाने त्याच्या आयुष्यात एक वेगळेच स्थान निर्माण केले. मित्रांनो, ही घटना तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच कथा आणि घटनांसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.